पण या स्वागत कक्षामध्ये आपला आदर तिथ्य सत्कार समारंभ इथे संपन्न केला जाईल। या स्पर्धेसाठी स्वर्गीय खेडेकर काकी चषकासाठी एक चांगले योगदान देणारे श्री राम मंदिर समिती अर्थातच मालूक कोणचे आमचे सर्व सभासद मंडळी कोर कमिटीचा आम्ही आदर तिथ्य सन्मान सोहळा इथे संपन्न करतो। वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार। चांगल्या दर्जाचं एक कार्य ज्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं त्या सर्व प्रमुख अतिथींचा आदर तिथ्य सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल। सूरज महाडिक आणि संजय तांबडे आपण अनिकेत खेडेकर यांच्या समवेत आपण संपर्क साधायचा आहे। स्वागत कक्षामध्ये हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना सर्व सभासदांचा आम्ही आभार व्यक्त करतो। वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये आलात आपले मनपूर्वक आभार। इथे खेळ मात्र स्टार्ट होतोय। पहिल्या फेरीतील चतुर्थ लढत मात्र पाहायला मिळते ज्या ठिकाणी कुडतुडी अजय यांचा संघ सज्ज असताना DCC काकळ या संघाविरोधात खेळ दाखवत असताना बॉलिंग ट्रॅकवर DCC काकळ हा संघ ओहो बॅटिंग मार्कवर गोलंदाज विलास खासम खास गोलंदाजी साकार करण्यासाठी बॅटिंग मार्कवर खेळाडू पाहायला मिळतात। सँडी दिवेकर एक उत्कृष्ट समालोचक रायगडातील रिवर्स फटका खेळलाय काय पॉवर जनरेट केली चेंडू जाईल सीमा पार हा षटकार। थँक्यू डीजे। स्वप्न नगरीच्या ठाई श्रीमान बालासाहेब ठाकरे क्रीडा नगरी वाकडी आणि वाकडी नगरीमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम। मागच्याच बॉलवरती रिव्हर्सचा आपण षटकार पाहिला आणि खऱ्या अर्थाने आमचे गणेशजी पगार यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज सँडी दिवेकर यांच्या अकाउंटमध्ये जमा आहे। प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये हे कॅश प्राइज गणेशजी पगार यांच्याकडून पाहायला मिळेल। त्यांना देऊ आपण शुभेच्छा। दोन्ही प्लेयरला हे कॅश प्राइज पुढे जात परंतु स्वतःला सावरलं जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउटचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोहीवरून चेंडू जाईल सीमा पलीकडे मिळतील 4 चौकार। धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पडाव करताना टोटल धावा मात्र बनल्या जात आहेत 11। काय फटकेबाजी सँडी ऑन फायर। मागची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा हा मानकरी खेळाडू उत्कृष्ट समालोचक बॅटिंग मार्कवर सँडी दिवेकर ऑन फायर त्याच्या बॅटमधून हा चौकार। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत। बिन गडी बाद 15 धावा धावपुस्तकावरती जमा होत असताना बॉलिंग ट्रॅकवर DCC काकळ त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना कुडतुडी अजय यांचा हा संघ खेळतो आणि बॅटिंग मार्गवर चांगला खेळ साकार केला जातो। सँडी या खेळाडूच्या मार्फत चांगला खेळ राईट मोड द विकेटनं चेंडू सफर केलाय चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो मुक्त संचार चांगला एफर्ट होता चांगला प्रयत्न आपण पाहिला परंतु त्यात नंतर 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या खेळाडूमध्ये पाहायला मिळतं। चित्तेची दौड काय असते हे दाखवून दिले जातं। बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना खेळाडू संकेश
सणसणीत क्रिकेट त्याला साध्य करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये धावा वेगवान पद्धतीने बनल्या जात आहेत. ओहो, वेट अँड वॉचची भूमिका बजावण्याचा हा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. दोन्ही पंचांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. न थांबता न थकता ज्यांचं कार्य राहिले ते संदीपजी पालकर, सँडी सर, त्यानंतर राहुलजी भोपी सर, हरिग्राम. एक चांगल्या दर्जाचं काम या दोन्ही ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. जाग्यावरून खेळणं खूप काही कठीण होऊन जाते. खऱ्या अर्थानं गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीवरती पदलालित्य करणं ही खूप गरजेची बाब आहे आणि जाग्यावरून फटके खेळणं ही मात्र नामुष्की ओढली जाते. आणि तात्काळ डॉट बॉलची समाप्ती पाठोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळत आहेत. संकेश तयार. इथे जाग्यावरून खेळण्याचा हा प्रयत्न, इनसाइड आउटचा हा फटका, वाईड इश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार षटकार. खऱ्या अर्थानं रंग चढवताना खेळाडू गणेशजी पगार यांच्याकडून 101 रुपयाचा कॅश प्राइज इथे पाहायला मिळतो प्रत्येक षटकारासाठी दोन्ही खेळाडूंना. ओहो, अप्रतिम अप्रतिम बॉडीचा बॅलन्स, चेंडूवरती नजर होती खेळाडूची आणि यष्ट्या वागता वागता अक्षरशः वाचल्या गेल्या. आणि त्यानंतर डॉट बॉल. या षटकामधील टोटल 5 चेंडूंची आपण सफर पाहिली. 3 चेंडू मात्र डॉट पाहायला मिळत आहेत. DCC काकल टीमचा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, सुपर स्ट्रोक. क्षेत्रक आहेत सज्ज, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. विकेटचं पतन, पहिला दे धक्का कुडतुडी टीमला. खेळाडू बाद होतो वैभव. धावसंख्या गुणतालिकेवरती पाहायला मिळेल. टोटल 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा इथे बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गडी मात्र गारज झाले 1 आणि 1 गडी बाद धावा इथे घडल्या जात आहेत 23. मेहुल खेडेकर यांच्याकडून अप्रतिम दर्जाचं गुणलेखन पाहायला मिळतं. त्यानंतर संगणक यंत्रणा हाताळताना आमचे प्रेम वाघमारे, देवद, साईप्रीत लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी इथे सज्ज असताना त्यांची भूमिका अतिशय चांगल्या दर्जाची इथे घडली जाते. सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी ही त्यांचं गणित पाहायला मिळतं. चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ इथे आपण दौडू नका. गोलंदाज सज्ज होतोय विशाल. विशाल कामगिरी या खेळाडूला इथे बजवावी लागेल. जोराचा अपील पाहायला मिळतो, परंतु अपील इथे फेटाळून लावला जातो. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही रन मात्र अंकित केली जाते. धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावपटलावरती बनल्या जात आहेत. समोर बॅटिंग मार्क सज्ज असताना कुडतुडी अजय 11 टीमचा खेळाडू सँडी दिवेकर, ज्याने चांगल्या पद्धतीचे फटके दागवले, ज्याने 1 षटकार 2 चौकार ठोकले आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. हा खेळाडू बॅटिंग मार्कवर. ओहो, सुरेख फटका खेळलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. फक्त 1 धाव इथे बनली जाते. सिंगल डबल सुद्धा प्रामुख्याने दिले जातं बॅटिंग मार्कवर कुडतुडी या संघाच्या माध्यमातून. कारण ज्या पद्धतीने वैभव बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचा हा प्रयत्न करावा लागेल सँडी आणि सागर या खेळाडूंना, परंतु डावखुरा खेळाडू सागर क्रिकेटच्या या महासागरावरती आपले अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज असताना पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 26 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विशालमय कार्य या खेळाडूला साध्य करावं लागेल. गोलंदाज तयार. मध्यम गतीने खूप काही इम्प्रेस केले जाते.
व्हेरिएशन काय असतं हे दाखवून दिलं जातं. एक रन इथे मात्र प्राप्त केली जाते. या षटकामध्ये कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. देखण्या पद्धतीची फटकेबाजी साध्य करावी लागेल. कुडतोडी या टीमच्या खेळाडूंना पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण धावा पाहिल्या होत्या टोटल 8. एक गडी गारद होताना आपण पाहिला होता. परंतु इथे विशालला देखण्या पद्धतीचं कार्य साध्य करायचं होतं आणि त्या दिशेनं हा खेळाडू मात्र मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतो. ओहो, प्रहार केलाय डीप मिड विकेटच्या डोहीवरून चेंडू सफर झालाय. 6 रनसाठी सँडी ऑन फायर षटकार. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. थँक्यू डीजे आनंद दिघे साहेबांचं आपण संगीत पाहता आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही संपणारही नाही आनंद दिघे साहेबांचा दरारा. धर्मवीर दमदार कार्य राहिलं होतं. अखंड महाराष्ट्रामध्ये त्याची कार्यव्याप्ती पाहिली होती. ठाणे जिल्ह्यातून ज्यांनी कार्याला सुरुवात केली. गोलंदाज विशाल डॉट बॉल इथे टाकतोय. ज्या पद्धतीनं डॉट बॉल सफर करणं गरजेची बाब होती आणि तेच कार्य या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अप्रतिम भूमिका पाहायला मिळत असताना गोलंदाजी विशाल ज्याला षटकार लागल्यानंतर तात्काळ या खेळाडूनं मात्र कमबॅक केलं. सँडीसाठी मजबूत ही फटकेबाजी जारी आहे. लॉंग ऑफच्या डोहीवरून चेंडू सफर केल्या. 6 रनसाठी षटकार. थँक्यू डीजे. तुफानी खेळी वादळी खेळी इथे पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवर कुडतोडी 11 टीमची धावसंख्या 1 गडी बाद 39 धावा धावपटलावरती पाहायला मिळते. बॅटिंग मार्कवर सागर आणि सँडी यांची जोडी पाहायला मिळते आणि या जोडीनं मात्र कमालीचा खेळ या स्पर्धेमध्ये साकार केलाय. स्वर्गीय खेडेकर काकी चषकामध्ये दमदार खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं श्री देवचंद्र खामदेकर राताड कोलीवाडा यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह प्रस्तुत केले आहेत. त्यांचेही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओहो, सुरेख फटका खेळलाय. अप्रतिम फटकेबाजी. चेंडू जाईल सीमा पलीकडे. मिळतील 6 रन षटकार. काय 6 बेकार गड्या नाही बोलाय खोटी तापला आणि आला बोल त्याचा घातली उपट डायरेक्ट मला बी वाटला. म्हणजे नितीन दादा आपला डिस्कप गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. वाह क्या बात है डीजे नितीन ऑन फायर. ओहो, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. इथे धोका आहे आणि खेळाडू होतोय रनआउट. दुसऱ्या विकेटचं बदन कुडतोडी टीमचा. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान. 46 धावा धावपटलावरती. गडी मात्र टोटल बाद होताना पाहिले आपण 2 कुडतोडी अजय 11 टीमचे. परंतु बॅटिंग मार्कवर सँडी दिवेकर चांगल्या दर्जाचा खेळ साकार करतो. सुरेख फटकेबाजी आणि ते पाहायला मिळतो चौकार. सँडी ऑन फायर. इज्जत दिली तर आपण इज्जत द्यायची. तिच्या आईची लाडकी आणि पप्पाची परी ती तिच्या घरी इथं नाही. तुझ्यामुळे माझ्या नशिबाचा
घणाघाती घाव पाहायला मिळतो. बॅटिंग मार्कवर ताव मारतोय सँडी. ज्या पद्धतीनं फटकेबाजी जारी करायची होती तो दाखवून देतो. खऱ्या अर्थानं मालिकावीर म्हणून भूमिका सुद्धा बजावणारा हा खेळाडू बॅटिंग मार्कवर आक्रमक होतोय. ओहो, सुंदर फटका इथे टोलवला. 1 रन्स कंप्लीट झाली आहे. तिथे थोडीशी तफावत जाणवते. तू मैमे आणि इथे खेळाडू होतोय रन आउट. सँडी दिवेकर बॅक टू द पवेलियन. तिसरा दे धक्का कुडतोड टीमला. अतिशय बलशाली खेळ, जोरदार टाळ्या सँडी दिवेकर सरांसाठी. अप्रतिम खेळ ज्यांनी साकार केला. खऱ्या अर्थानं अजूनपर्यंत खूप खेळ त्यांना साकार करायचा होता, परंतु निराश हताश मनानं खेळपट्टीला त्यांना अलविदा करावं लागतं. चार चेंडू समाप्त होत आहेत. 2 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत या इनिंग मधील. चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ आपण दबडता. डॉट बॉलची ती समाप्ती. पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी इथे तयारी केली जाते. फटका मजबूत आहे. तितकंच चांगले क्षेत्ररक्षण चेंडूची मात्र अडवणूक केली जाते. भागंबाग. ओहो, तेज तर्रार धावगती इथे आखली जाते. धावसंख्या आकार घेत असताना सांघिक कोठ्याची धावसंख्या खेळाचा पहिला पूर्वार्ध इथे एंड होताना पाहायला मिळतो. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये गुणतालिकेवरती धावा मात्र आपण बनताना पाहिल्या. त्या अजय 11 कुडतोड 11 टीमच्या टोटल धावा पाहायला मिळतात. 55 जिंकण्यासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. डीजे सँडी दिवेकर सरांसाठी ते 300 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे. तर पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली. माननीय प्रमोदजी काते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आपलंही मनपूर्वक स्वागत. या पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल. मी विनंती करतो दर्शना खेडेकर यांना, माजी सरपंच दहिवली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. खऱ्या अर्थानं पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतो आणि सरपंच मॅडमच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आमचे पोलीस कर्मी सन्माननीय माननीय प्रमोदजी काते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल.
तर इथे आयडिया डायरेक्टर माननीय विनोदजी थळे साहेब आमचे डायरेक्टर आहेत आयडियाचे, यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल. तर प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते, प्रमुख आयोजकांचे शुभ हस्ते प्रमुख अतिथींचा हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. विनोदजी थळे साहेब आयडिया डायरेक्टर यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे मात्र संपन्न केला जाईल. अप्रतिम भूमिका सर्व आयोजकांची पाहायला मिळते आणि त्यांच्या आयोजनामध्ये पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती इथे पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण हा पाहुणा वर्ग पाहता. स्वागत कक्षेमध्ये हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जातो. त्यानंतर सन्माननीय प्रमोदजी काते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचं ब्रीदवाक्य अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या पोलीसकर्मींची आपण चांगली महती पाहता. आणि कोविडचं जे संक्रमण झालं मित्रांनो, त्याच्यामध्ये डॉक्टर असतील, आपले पोलीसकर्मी असतील, नर्सेस असतील, यांचं एक चांगलं योगदान कोविडच्या कालखंडामध्ये राहिले. आणि तेच आमचे पोलीसकर्मी प्रमोदजी कातेसाहेब यांचा आदरातिथ्य सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला आपण स्पीडअप घ्या. ऑफिशियल पंच इथे सज्ज असतील. खऱ्या अर्थाने पंचांचं मी कौतुक करेन. कौतुकास्पद कार्य त्यांचं पाहायला मिळतं. रखरख त्या उन्हामध्ये पंचांचं कार्य करणं खूप कठीण बाब आहे. कॉमेंट बॉक्समध्ये जोडले जातील आमचे पहिल्याच बॉल वरती आपण तडाखा पाहतो. चेंडू जाईल सीमा पलीकडे, पंचांचा इशारा येणं बाकी षटकार. पहिल्याच बॉल वरती सचिन चला ऑल इंडिया स्वयंसेवक आपण सीमा रेषेचा ताबा घ्या. तात्काळ चेंडूची आपण सफर आतमध्ये करा. ओहो, इथे प्रहार केलाय. सुरेख फटकेबाजी, बॅक टू बॅक 2 षटकार. अप्रतिम फटकेबाजी. डीजे नितीन आता मात्र शांत असतील. ते गेले जलपानासाठी. पाठोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 उत्तुंग असे षटकार पाहता. संदेशजी शेलके सुद्धा आता मात्र कॉमेंटर बॉक्समध्ये येत आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. लगातार 5 रजनीमध्ये आपण साईप्रीत लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचा आपण डंका पाहिला, परंतु गोलंदाजी त्याच जोमानं त्याच जोशाने इथे खेळ साकार करतोय. टोटल गडी मात्र गारज झाले 2. पहिल्या पूर्वार्धामध्ये टोटल 3 बाद झाले होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या उत्तरार्धामध्ये बिनगडी बाद धाबा इथे बनल्या जात आहेत 12. 3 गडी बाद झाले होते. वैभव, त्यानंतर सँडी, सागर हे खेळाडू बाद झाल्यानंतर धावसंख्या चांगल्या दर्जाची आपण बनताना पाहिली आणि इथे नॉट आउट इनिंग मात्र साकार करताना बॅटिंग मार्कवर खेळाडू आक्रमक होत आहेत. DCC काकल टीमचे खेळाडू सचिन ऑन फायर. प्रत्येक चेंडूगणिक हाणामारी करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. आता येतोय तो चौकार. 4 चांद लावणारी ही खेळी. बॅटिंग मार्कवर खेळाडू आक्रमक होत असताना सचिन आणि सौरभ ही जोडी मात्र पहिली DCC काकळ या टीमकडून पाहायला मिळते. इथे प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. झेल जमिनीला भूदान. ज्या पद्धतीने झेल घेणं गरजेची बाब होती तिथे मात्र झेल जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो.
विनेश खेडेकर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. धावत संख्या आग उगत असताना संघ जाऊन पोहोचतोय गुणतालिकेवरती. धावा बनल्या जात आहेत 18 बिनगडी बाद. कुडतोडी 11 टीमचा प्रथम गोलंदाज विवेक नामक गोलंदाजाला विवेक बुद्धीने गोलंदाजी इथे साकार करायची आहे. त्या जोमानं त्या जोशानं तो इथे आता मात्र करतोय. पहिलं सुयश लाभलंय. पहिला देत धक्का DCC काकल टीमला. छप्पन्न धावा बनवायच्या ते उत्तरार्धामध्ये. त्या ठिकाणी खेळाडू मात्र बाद होतोय. सचिन झेलबादच्या स्वरूपाने हा खेळाडू बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतो. आता मात्र नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवर येत असताना संकेश ज्यानं खऱ्या अर्थानं दुसरं षटक हाताळलं होतं. अप्रतिम गोलंदाजी ज्यानं साकार केली होती. एक गडी ज्यानं गारद केला होता आणि फक्त 8 धावा देणारा खेळाडू संकेश. जर्सी क्रमांक 18 आहे आणि खऱ्या अर्थानं विराट पारी मॅरेथॉन इनिंग त्याला साकार करावी लागेल या उत्तरार्धामध्ये. ज्या पद्धतीनं सँडीने चांगला खेळ साकार केला होता. गोलंदाज तयार. इथे फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने लोखंडी खडे चावाल तर दात तुटतीलच, त्या पद्धतीनं फुलर लेनचे चेंडू फेकाल तर चौकार षटकार हे बसतीलच आणि तेच कार्य पाहायला मिळतं. फलंदाज होतोय ऑन अ फायर आणि त्याच्या बाडमधून पाहायला मिळतोय हा चौकार. आणि खेळाचा या उत्तरार्धाचा पहिल्या षटकाचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतात. एक गडी बाद. DCC काकल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. टोटल 56 धावा बनवायच्या आहेत या उत्तरार्धामध्ये. सँडी दिवेकर यांनी चांगली खेळी साकार केली होती, परंतु आता 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाच्या समीप जायचं असेल तर मुंहतोड जबाब द्यावा लागेल आणि त्या दिशेने मात्र मार्गच व्हावं लागेल. संघर्ष हे करावं लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि त्या दृष्टिकोनातून खेळाची व्याप्ती इथे मात्र साकार करावी लागेल. परिस्थितीनुसार खेळाची व्याप्ती करावी लागेल. परिस्थितीनुसार खेळ साकार करावा लागेल आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द घेऊन पुढे जात असतो आणि त्याच जिद्दीनं खेळ साकार करण्यासाठी हे दोन गवळी समाजातील संघ एकमेकांविरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वैभव पहिल्या ओव्हरमध्ये विवेकला पाहिलं. वैभवशाली इतिहास त्यांना जागरूक करायचा आहे. गोलंदाज वैभव पहिल्याच बॉल अवांतर पाहायला मिळतो आणि पहिली अवांतर धावसंख्या जोडली जाते आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 23 धावा धावपटलावरती. गोलंदाज वैभवशाली खेळी त्याला साकार करावी लागेल. ओहो, सुरेख फटका खेळलाय. फटका मात्र मजबूत पाहायला मिळतो. फक्त सिंगल स्ट्राईक मात्र रोटेट झाल्यानंतर बॅटिंग मार्कवर खेळाडू पाहायला मिळेल तो बॅट्समन सौरभ आणि संकेश ही अशी आपण जोडी पाहता. सचिन ग्रेट स्टार्ट दिला परंतु त्याला माघारी जावं लागलं. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती पाहायला मिळते. चेंडूचा मरेट पाहून खेळ करावा लागेल आणि तिथे मात्र थोडीशी तफावत जाणवते. डॉट बॉल. वैभव अप्रतिम गोलंदाजीची आखणी करतो. सुरेख गोलंदाजी इथे साकार केली जाते. पाठोपाठ 2 चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळत आहेत. 56 धावसंख्या बनवायची आणि ती धावसंख्या बनवत असताना इथे ज्या पद्धतीने विकेटचं पतन घडलं गेलं आणि त्यानंतर संघाला सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो, सुरेख फटका. चेंडू जातो सीमा पलीकडे, येतोय हा षटकार.
गोलंदाज तयार. थोडं शांत शांत क्रिकेट पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असताना बॉलिंग ट्रॅकवर वैभव पाठोपाठ 2 चेंडू मात्र वाईट पाहायला मिळत आहेत. इथे तिसरा हा सुद्धा रेकॉर्ड. पाठोपाठ 3 चेंडू मात्र वाईट पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थगित होत असताना पाठोपाठ 3 चेंडू आपण वाईट पाहिले. इथे रेकॉर्ड पाठोपाठ 4 चेंडू अवांतर. लेंथ चांगल्या पद्धतीने आखावी लागेल. गोलंदाज वैभव तिथे सज्ज असताना स्नेहल खेडेकर यांचे इथे शुभ आगमन आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आमचे DR खेडेकर आमचे आधारस्तंभ यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. काकी यांच्या सुकन्या स्नेहल खेडेकर यांचं इथे शुभागमन आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय खेडेकर काकी चषक ही आपण दमदार स्पर्धा पाहता. धावसंख्या वेगवान होत असताना संघ जाऊन पोहोचतोय. टोटल धावा बनल्या जात आहेत 40, बनवायच्या आहेत 56. वेगवान पारी पाहायला मिळते आणि आता मात्र जिंकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार नाहीये. ज्या पद्धतीने धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत. आगल्या वेगळ्या ऍक्शन न खेळत असताना खेळाडू ओहो टोटल लांब लचक असं आपण षटक पाहता या खेळाडूचं. 41 धावा धावपटलावरती. ज्या पद्धतीनं सँडी दिवेकर सरांनी जी खेळी आखली होती ती सर्व काही मुसलकेरामध्ये घातली जाते. ओहो सुपर सेबी उपर टॉपर ही खेळी. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. अप्रतिम भूमिका इथे बजावली जाते. आगली वेगळी ऍक्शन पाहायला मिळते राहुल बोपी सरांची. अप्रतिम भूमिका पाहायला मिळते. धावसंख्या आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय. 47 धावा धावपटलावरती. वेगवान तुफानी पारी इथे खेळली जाते. बॅटिंग मार्कवर सौरभ ऑन फायर. सौरभ गांगुली स्टाईल काय खेळी या खेळाडूने दाखवली आहे. 6 चेंडू 22 या धावसंख्येवरती खेळतोय आणि आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू 9 धावा. विजय मात्र समीप येऊन ठेपले. विजयाच्या समीप हा संघ जाताना पाहायला मिळतो. बारा चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. किसन माडिक यांच्याकडून सौरभ माडिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अप्रतिम भूमिका राहिली आहे सौरभ या खेळाडूची, ज्यानं वेगवान पद्धतीने धावसंख्या इथे बनवली आहे. अप्रतिम कार्य ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि त्याच्या जोरावरती खऱ्या अर्थानं बॅटिंग मार्कवर DCC काकड या संघाचा गाजावाजा पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज असताना बॉलिंग ट्रॅकवर संकेश सिद्धेश सज्ज आहे स्लॉगरच्या षटकामध्ये, परंतु इथे धावा रोखाव्या लागतील. तिसरं षटक मार्गस्थ आहे ज्या ठिकाणी वेगवान धावा बनल्या जात आहेत. एक धाव इथे आपण बनताना पाहू शकाल. संघ जाऊन पोहोचतोय 48 या धावसंख्येवरती. बनवायच्या 56. 4 षटकांची ही लढत आहे आणि 4 षटकांमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ या संघानं साकार केला आणि उत्तरार्धाचा कालखंड काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं. गुड बॅटिंग, गुड अटॅक, आक्रमकता काय असते ही दाखवून दिली जाते. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची मात्र सांगता, निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती पाहायला मिळते. कोडतुडी अजय 11 संघाविरोधात आक्रमकता या संघाने सिद्ध केली आणि DCC काकल टीमचा सध्याच्या घडीला आपण डंका पाहता. देखण्या दर्जाची फिल्डिंग इथे मात्र सजवली जाते. इथे बॉडीचा बॅलन्स, वेट ट्रान्सफरन्स समोरच्या दिशेने झुकलं जातं.
शांत क्रिकेट घडले जातं पूर्णपणे. अशा स्थितीमध्ये कमबॅक करणं गरजेची बाब आहे. तिथे मात्र कमबॅक पाहायला मिळत नाही आहे. मी तर म्हणेन कुडतोडी 11 टीमच्या माध्यमातून. ओहो, सुरेख फटका. इथे बॅट हातून सुटली आणि तिथे सीमा रेषे लगत चेंडू जातोय. चेंडूची मात्र अडवणूक केली जाते. टोटल धाबा मात्र बनताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्या आकार घेते संघ जाऊन पोहोचतोय 50 वरती. आता मात्र फक्त धावसंख्या बनवायची आहे ती 6. 1 फटका दूर आहे. 1 फटका खेळल्यानंतर विजय महोत्सव हा साजरा केला जाऊ शकतो. त्या दर्जाचा क्रिकेट त्यांनी घडवला आणि इथे वेगवान फटका खेळण्याचा हा प्रयत्न होता. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. आता मात्र 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. किती वेगवान दर्जाचा खेळ यांनी साकार केला आणि त्या खेळीच्या जोरावरती विजयाच्या समीप पाहायला मिळतो. DCC काकल हा संघ आपला डंका आपल्या खेळीच्या माध्यमातून दाखवतोय. 3रं षटक मात्र मार्गस्थ पाहायला मिळतं आणि चेंडूंची आपण सफर पाहिली. टोटल 5. अखेरचा चेंडू आहे महेंद्रसिंग धोनी स्टाईल. इथे सामना फिनिश केला जातोय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. DCC काकल संघाचा इथे विजय. परास्त होतोय कुडतुडी हा संघ. अजय यांच्या संघाला इथे परास्त केले जातं. थँक्यू. 9 चेंडू मध्ये टोटल 25 धावा ठोकणारा सौरभ ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सौरभ गांगुली स्टाईल खेळ. जोरदार टाळ्या सौरभसाठी.